बातमी कोकणात आहे। रत्नागिरीच्या कुंभार्ली घाटातील वाहतूक ठप्प झालेली आहे। कराड चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात ही वाहतूक ठप्प झाल्याचं समजतंय। घाटामध्ये ट्रक बंद पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय। गेल्या 2 तासांपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। अलोरे शिरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि वाहतूक सुरळीत सुरू करण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत। राकेश गुडेकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे। तर राकेश, गेल्या 2 तासापासून वाहतूक ठप्प आहे, सध्याची काय घडामोड? ऋतुजा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा महत्वाचा घाट आहे कुंभार्ली घाट। आणि याच घाटामध्ये आज पहाटे एका अवघड वळणावरती अवजड वाहतूक करणारा ट्रक जो आहे तो बंद पडलेला आहे आणि त्यामुळे या घाटात वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे। वाहतुकीचा खोळंबा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेला आहे। सध्या अलोरे शिरगाव पोलीस आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून कुंभार्ली घाट हा चर्चेत आहे, कारण या घाटातील रस्ता जो आहे तो खराब झालेला आहे आणि वारंवार या ठिकाणी अपघात घडण्याचे प्रकार सुद्धा घडत आहेत। मागच्या आठवड्यात देखील एक ट्रक देखील या घाटात फसलेला होता आणि आज पुन्हा ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे एकूणच वाहतूक जी आहे ती पूर्णतः खोळंबलेली आहे। वाहतूक सुरळीत करण्यासाठी सध्या पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। जवळपास 2 ते 3 किलोमीटर एवढ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या। पहाटेच्या सुमारास पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनं जी आहेत ते मोठ्या प्रमाणात येत असतात। भाजीपाला असेल किंवा अन्य वस्तू घेऊन येणारे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात येत असतात आणि अशाच वेळी घाटात वाहतूक बंद झाल्याने मोठा फटका या वाहन चालकांना बसलेला आहे। पण सध्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। ऋतुजा, निश्चित। राकेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।